आवाज येतोय का? मान पाठ सरळ, हाताची ज्ञानमुद्रा, अंगठा आणि पहिले बोट जोडलेले. डोळे बंद करा. पहिल्यांदा आपल्याला ओमचा उच्चार करायचा आहे. श्वास आत घ्या. ओम. श्वास आत घ्या. ओम. श्वास आत घ्या. ओम. प्रार्थना माझ्या पाठीमागे म्हणा. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. ओम असतो मा सद्गमय म्हणजे हे ईश्वरा आम्हाला सत्याकडून सत्याकडे घेऊन चल. तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन चल. आणि मृत्योर्मा अमृतंगमय म्हणजे मृत्यूकडून अमृतत्वाकडे घेऊन चल. दोन्ही हातांचे घर्षण करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती फिरवून घ्या. डोळे उघडा. यानंतर आपल्याला सूक्ष्म व्यायाम करायचे आहेत. श्वास सोडत मानेला समोर वाकवायचा आहे. श्वास आत घेत पाठीमागे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास आत घेत सरळ. हा झाला पहिला प्रकार. यानंतर श्वास सोडत मानेला उजवीकडे वाकवायचे आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत मानेला डावीकडे वाकवायचे आहे. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा झाला दुसरा प्रकार. यानंतर श्वास सोडत मानेला उजवीकडे वळवायचे आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत मानेला डावीकडे वळवायचे आहे. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा झाला तिसरा प्रकार. यानंतर श्वास सोडत मानेला समोर वाकवायचा आहे आणि पाठीमागून गोल फिरवून घ्यायचा आहे. श्वास आत घेत मान पाठीमागे जाईल. श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 5. श्वास आत घेत सरळ. यानंतर दोन्ही हात समोर घ्या आणि बोटांची जॉईंट वाकवायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर अंगठे आत घ्या. मूठ बंद करा आणि मनगटातून गोल फिरवायचा आहे. 1 2 3
4 5 विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5 यानंतर श्वास आत घेत दोन्ही हात कोपरातून वाकवायचे आहेत. श्वास सोडत सरळ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 यानंतर दोन्ही हात खांद्यामधून गोल फिरवायचे आहेत. श्वास आत घेत कोपर वर जातील. श्वास सोडत खाली 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5 हात खाली घ्या. यानंतर उजव्या हाताने डाव्या हाताची मनगट पकडायची आहे. डाव्या हाताने उजव्या हाताची मनगट पकडायची आहे. श्वास सोडत सावकाशपणे उजवीकडे वाकवायचे आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत सावकाशपणे डावीकडे वाकवायचे आहे. श्वास आत घेत सरळ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हात खाली घ्या. दोन्ही हात पाठीमागे घ्या. डाव्या हाताने उजव्या हाताचे मनगट पकडायचे आहे. डाव्या हाताचा तळवा जमिनीला टेकवा. श्वास सोडत सावकाशपणे समोर वाकायचा आहे. कपाळ जमिनीला टेकवा. श्वास आत घेत सरळ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 श्वास आत घेत सरळ. यानंतर दोन्ही हात समोर घ्या. उजवा हात डाव्या मांडीवरती, डावा हात पाठीमागे, नजर पाठीमागे. उजवा हात डाव्या मांडीवरती, उजवा हात पाठीमागे, नजर पाठीमागे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 विश्राम करा. यानंतर दोन्ही पाय सरळ करा. दोन्ही पाय गुडघ्यामधून वाकवायचे आहेत. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या. श्वास सोडत दोन्ही पायांचे गुडघे उजवीकडे वाकवायचे आहेत. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडे वाकवायचे आहेत. श्वास आत घेत सरळ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 यानंतर दोन्ही पाय सरळ करा. दोन्ही पायांचे पाऊल गोल फिरवायचे आहेत. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5 यानंतर दोन्ही पायांच्या बोटांना वाकवायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. हे झाले सर्व सूक्ष्म व्यायाम. यामुळे शरीरातील सर्व स्नायू मोकळे होतात. त्यांची कार्यक्षमता वाढते. शरीरातील सर्व अवयवांना रक्तपुरवठा सुरळीत होतो. यानंतर आपल्याला आसनाला सुरुवात करायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला शशांक आसन करायचं आहे. उजवा पाय गुडघ्यामधून वाकवायचा आहे. डावा पाय गुडघ्यामधून वाकवायचा आहे. वज्रासनामध्ये बसून घ्या. दोन्ही हातांची तळवे समोरच्या बाजूला. श्वास सोडत सावकाशपणे हातांना पुढे सरकवायचा आहे. कपाळ जमिनीला टेकवायचं आहे. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. या आसनामुळे मानसिक विकार दूर होतात.
मन शांत होते. श्वास आत घेत वर यायचा आहे. आणखीन एक वेळेस करायचा आहे. दोन्ही हातांची तळवे जमिनीला टेकवा. श्वास सोडत सावकाशपणे हातांना पुढे सरकवायचा आहे. कपाळ जमिनीला टेकवायचं आहे. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. यानंतर श्वास आत घेत वर यायचा आहे. यानंतर आपल्याला भ्रमण आसनामध्ये यायचं आहे. दोन्ही हातांची तळवे आणि पायांच्या गुडघ्यावरती शरीराचा तोल सांभाळायचा आहे. श्वास आत घेत उजवा पाय वर उचलायचा आहे. श्वास सोडत खाली. 1, 2, 3, 4, 5. यानंतर श्वास आत घेत डावा पाय वर उचलायचा आहे. श्वास सोडत खाली. 1, 2, 3, 4, 5. यानंतर दोन्ही पायांची तळवे, दोन्ही हातांची तळव्यावर शरीराचा तोल सांभाळायचा आहे. दोन्ही पायांच्या टाचा जमिनीला टेकवायच्या आहेत. श्वास आत घेत उजव्या पायाची टाच वर उचलायची आहे. श्वास सोडत खाली. श्वास आत घेत डाव्या पायाची टाच वर उचलायची आहे. श्वास सोडत खाली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. यानंतर श्वास आत घेत दोन्ही पायांच्या टाचा वर उचलायच्या आहेत. श्वास सोडत खाली. 1, 2, 3, 4, 5. यानंतर उजवा पाय उचलून दोन्ही हातांच्या मध्यभागी ठेवायचा आहे. डाव्या पायाचा गुडघा जमिनीला टेकवा. दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंतवा. दोन्ही हातांना मांडीवरती ठेवायचं आहे. नजर आकाशाकडे. या आसनामुळे बॅक पेन, नेक पेन कमी होते. मांडीवरील एक्स्ट्रा फॅट कमी होते. गुडघेदुखी कमी होते. यानंतर श्वास सोडत खाली यायचा आहे. उजवा पाय पाठीमागे घ्या. डावा पाय उचलून दोन्ही हातांच्या मध्यभागी ठेवायचा आहे. दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंतवा. दोन्ही हातांना मांडीवरती ठेवायचं आहे. नजर आकाशाकडे. 15 सेकंद या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडत दोन्ही हातांची तळवे जमिनीला टेकवा. आता उजवा पाय समोर घेऊन यायचा आहे. दोन्ही हात पायांच्या बाजूला. श्वास आत घेत दोन्ही हात वर घेऊन जायचे आहेत. नजर आकाशाकडे. श्वास सोडत खाली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. यानंतर आपल्याला ताडासन करायचं आहे. दोन्ही पाय जवळ घ्या. दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंतवा. तळवे समोर. श्वास आत घेत हात वर, टाचावर. शरीराला वरच्या दिशेने ताण द्या. या आसनामुळे आखडलेले शरीर मोकळे होते. पायातील रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारते. श्वास सोडत हात खाली, टाचा खाली. आणखीन एक वेळेस करायचा आहे. दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंतवा. तळवे समोर. श्वास आत घेत हात वर, टाचा वर. शरीराला वरच्या दिशेने ताण द्या. या आसनामुळे पाठीचा कणा विकसित होतो. पाठीच्या कण्यासंदर्भातील विकार दूर होतात. श्वास सोडत हात खाली, टाचा खाली. विश्राम करा. मोठा श्वास
आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर आपल्याला साईड फॅट कमी करण्यासाठी तिर्यक ताडासन करायचं आहे. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या, दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंतवा, तळवे समोर, श्वास आत घेत हात वर, श्वास सोडत सावकाशपणे उजवीकडे वाकायचे आहे. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत सावकाशपणे डावीकडे वाकायचे आहे. श्वास आत घेत सरळ. दोन्ही हात सरळ असतील. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर आपल्याला कटी चक्रासन करायचं आहे. खांद्यामध्ये जेवढा अंतर आहे तेवढाच पायामध्ये आणि तेवढाच हातामध्ये श्वास सोडत उजवीकडून पाठीमागे वळायचा आहे. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत डावीकडून पाठीमागे वळायचा आहे. श्वास आत घेत सरळ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. यानंतर आपल्याला सूर्य नमस्काराला सुरुवात करायची आहे. सुरुवातीला नमस्कारासन. श्वास आत घेत दोन्ही हात वर घेऊन द्यायचे आहेत. नजर आकाशाकडे. हस्त उत्तानासन. श्वास सोडत दोन्ही हात खाली घेऊन यायचे आहेत. पायांच्या बाजूला टेकवायचे आहेत. पाद हस्तासन. श्वास आत घेत डावा पाय पाठीमागे, नजर आकाशाकडे. अश्वसंचालनासन. श्वास सोडत उजवा पाय पाठीमागे, पर्वतासन. श्वासाला बाहेर रोखून खाली यायचं आहे. गुडघे आणि छाती जमिनीला टेकवायचं आहे. साष्टांग नमस्कारासन. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलून नजर आकाशाकडे. भुजंगासन. श्वास सोडत वर यायचा आहे. पर्वतासन. श्वास आत घेत डावा पाय समोर, नजर आकाशाकडे. अश्वसंचालनासन. श्वास सोडत उजवा पाय समोर, दोन्ही हात पायांच्या बाजूला, पाद हस्तासन. श्वास आत घेत दोन्ही हात वर घेऊन जायचे आहेत. नजर आकाशाकडे. हस्त उत्तानासन आणि श्वास सोडत नमस्कारासन. एक सूर्य नमस्कार झाला. नमस्कारासन 1, हस्त उत्तानासन 2, पाद हस्तासन 3. आता उजवा पाय पाठीमागे, नजर आकाशाकडे. अश्वसंचालनासन 4, पर्वतासन 5, साष्टांग नमस्कारासन 6, भुजंगासन 7, पर्वतासन 8. आता उजवा पाय समोर, नजर आकाशाकडे. अश्वसंचालनासन 9, पाद हस्तासन 10, हस्त उत्तानासन 11 आणि नमस्कारासन 12. 2 सूर्य नमस्कार झाले. 1, 2, 3,
5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 3 सूर्यनमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 4 सूर्यनमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 5 सूर्यनमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 6 सूर्यनमस्कार झाले. जे नवीन आहेत त्यांनी विश्राम करा. जे जुने आहेत त्यांनी कंटिन्यू करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 7 सूर्यनमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 8 सूर्यनमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 9 सूर्यनमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 10 सूर्यनमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 11 सूर्यनमस्कार झाले. शेवटचा सूर्यनमस्कार आहे. सर्वांनी सोबत करायचा आहे. ओम मित्राय नमः. ओम रवये नमः. ओम सूर्याय नमः. ओम भानवे नमः.
ओम खगाय नमः. ओम पुष्णे नमः. ओम हिरण्यगर्भाय नमः. ओम मरीचे नमः. ओम आदित्याय नमः. ओम सवित्रे नमः. ओम अर्काय नमः. ओम भास्कराय नमः. हा झाला शेवटचा सूर्य नमस्कार. पाठीवरती झोपून घ्या. शयन स्थितीमधील आसने करायची आहेत. सर्वांनी पाठीवरती झोपून घ्या. हातांची तळवे आकाशाकडे टाचा. आतल्या दिशेला मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. सर्वांनी पाठीवरती झोपून घ्या. डोळे बंद करून आपलं पूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित करायचं आहे. श्वास आत जात असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास आत जातोय. श्वास बाहेर येत असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास बाहेर येतोय. सूर्य नमस्कार हा सर्वांगीण व्यायाम आहे. यामुळे शरीरातील सर्व प्रकारचे रोग नष्ट होतात. शरीरातील सर्व अवयवांना रक्तपुरवठा सुरळीत होतो. आता जे आपण आसने केलेली आहेत या आसनामुळे जो आपल्या शरीरामध्ये ताण आणि थकवा निर्माण झालेला आहे तो दूर करण्यासाठी आपल्याला शवासन करायचे आहे. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. शवासन करण्यासाठी आपलं मन आणि लक्ष उजव्या पायाच्या बोटावरती घेऊन जायचं आहे. उजव्या पायाची बोटे शांत आणि तणाव रहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष उजव्या पायाच्या तळ भागावरती घेऊन जायचं आहे. उजव्या पायाचा तळ भाग पृष्ठभाग शांत आणि तणाव रहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष उजव्या पायाच्या टाचेवरती घेऊन जायचं आहे. उजव्या पायाचे टाच बोटा पिंडळी गुडगा मांडी शांत आणि तणाव रहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या पायाच्या बोटावरती घेऊन जायचं आहे. डाव्या पायाची बोटे शांत आणि तणाव रहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या पायाच्या तळ भागावरती घेऊन जायचं आहे. डाव्या पायाचा तळ भाग पृष्ठभाग शांत आणि तणाव रहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या पायाच्या टाचेवरती घेऊन जायचं आहे. डाव्या पायाची टाच बोटा पिंडळी गुडगा मांडी शांत आणि तणाव रहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष उजव्या हाताच्या बोटावरती घेऊन जायचं आहे. उजव्या हाताची बोटे शांत आणि तणाव रहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष उजव्या हाताच्या
तळ भागावरती घेऊन जायचा आहे. उजव्या हाताचा तळभाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष उजव्या हाताच्या मनगटावरती घेऊन जायचं आहे. उजव्या हाताचं मनगट, पोपट, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या हाताच्या बोटावरती घेऊन जायचं आहे. डाव्या हाताची बोटे शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष डाव्या हाताच्या तळभागावरती घेऊन जायचं आहे. डाव्या हाताचा तळभाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या हाताच्या मनगटावरती घेऊन जायचं आहे. डाव्या हाताचं मनगट, पोपट, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष पोटावरती घेऊन जायचं आहे. पोटातील अवयव शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष छातीवरती घेऊन जायचं आहे. फुफ्फुसे शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष गळ्यावरती घेऊन जायचं आहे. गळा, मान शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष चेहऱ्यावरती घेऊन जायचं आहे. डोळे, नाक, कान, ओठ, गाल, कपाळ शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष डोक्यावरती घेऊन जायचं आहे. डोके शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष श्वासावरती केंद्रित करायचं आहे. श्वास आत जात असताना आपल्याला समजलं पाहिजे. श्वास आत जातोय. श्वास बाहेर येत असताना आपल्याला समजलं पाहिजे. श्वास बाहेर येतोय. आपलं पूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित करायचं आहे. शवासन हे मनाला आणि शरीराला शांती देणारे आसन आहे. याच्या नियमित सरावामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात येते. ज्यांना रात्रीची झोप लागत नाही, निद्रानाशीची समस्या आहे, त्यांच्यासाठी हे आसन खूप लाभदायक आहे. आपलं पूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित करायचं आहे.
यानंतर दोन्ही हातांचे आणि पायांच्या बोटांची हालचाल करा. दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंतवा आणि ताडासनासारखे शरीराला वरच्या दिशेने ताण द्या. विश्राम करा. दोन्ही हात मांड्यांच्या बाजूला, हातांची तळवे आकाशाकडे टाचा. आतल्या दिशेला मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. यानंतर आपल्याला अर्ध हलासन करायचं आहे. हातांची तळवे जमिनीला टेकवा, दोन्ही पाय जवळ घ्या. श्वास आत घेत उजवा पाय वर उचलायचा आहे, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7. यानंतर श्वास आत घेत डावा पाय वर उचलायचा आहे, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पायाने एकदाच करायचं आहे. हातांची तळवे जमिनीला टेकवा, दोन्ही पाय जवळ घ्या. ज्यांचं पोटाचं ऑपरेशन झालेलं आहे त्यांनी एकाच पायाने करा आणि जे 2 पायाने करणार आहेत त्यांनी हातांचा आधार घ्या मांड्यांच्या खाली. श्वास आत घेत दोन्ही पाय वर उचलायचे आहेत, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. यानंतर आपल्याला एकपाद वृत्तासन करायचं आहे. हातांची तळवे जमिनीला टेकवा, दोन्ही पाय जवळ घ्या. श्वास आत घेत उजवा पाय वर उचलून पायाला गोल करून घ्या. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5. पाय खाली घ्या. आता डावा पाय वर उचलून पायाला गोल करून घ्या. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5. पाय खाली घ्या. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पायाने एकदाच करायचं आहे. हातांची तळवे जमिनीला टेकवा, दोन्ही पाय जवळ घ्या. ज्यांचं पोटाचं ऑपरेशन झालेलं आहे त्यांनी एकाच पायाने करा आणि जे 2 पायाने करणार आहेत त्यांनी हातांचा आधार घ्या मांड्यांच्या खाली. श्वास आत घेत दोन्ही पाय वर उचलून पायाला गोल करून घ्या. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5. पाय खाली घ्या. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर आपल्याला एक पाद चक्रीकासन करायचं आहे. हातांची तळवे जमिनीला टेकवा, दोन्ही पाय जवळ घ्या. सायकलिंग करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9
10 विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5 6 7 8 9 10 विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पायाने एकदाच करायचं आहे. हातांची तळवे जमिनीला टेकवा, दोन्ही पाय जवळ घ्या, दोन्ही पायाने एकदाच 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5 विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. आता जे आपण 3 आसने केलेली आहेत, यामुळे पोटावरील मांडीवरील एक्स्ट्रा फॅट कमी होते, गुडघेदुखी कमी होते, मांड्यांचे जॉईंट मोकळे होतात, त्यांची कार्यक्षमता वाढते. ज्यांना व्हेरिकोस वेन सारखे विकार आहेत त्यांच्यासाठी हे आसने खूप लाभदायक आहेत. यानंतर हातांची तळवे जमिनीला टेकवा, दोन्ही पाय जवळ घ्या, दोन्ही पाय गुडघ्यामधून वाकवायचे आहेत. उजवा पाय उचलून डाव्या पायाच्या मांडीवरती ठेवायचा आहे. दोन्ही हातांनी डाव्या पायाच्या मांडीला पकडायचा आहे. श्वास आत घेत डाव्या पायाची मांडी छातीला टेकवण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडत सरळ. 1 2 3 4 5 यानंतर उजवा पाय काढून घ्या, डावा पाय उचलून उजव्या पायाच्या मांडीवरती ठेवायचा आहे. दोन्ही हातांनी उजव्या पायाच्या मांडीला पकडायचा आहे. श्वास आत घेत उजव्या पायाची मांडी गुडघ्यामधून वाकवायचा आहे. श्वास सोडत सरळ. 1 2 3 4 5 विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. हे झाले सर्व शयन स्थितीमधील आसने. यानंतर डाव्या कुशीवरून पोटावरती यायचं आहे. उजव्या हातावरती डावा हात, डाव्या हातावरती कपाळ. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. यानंतर आपल्याला भुजंग आसन करायचं आहे. दोन्ही हात छातीच्या बाजूला. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलून नजर आकाशाकडे. या आसनामुळे बॅक पेन, नेक पेन कमी होते, पोटावरील एक्स्ट्रा फॅट कमी होते. श्वास सोडत खाली या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यामधून वाकवायचे आहेत. उजव्या हाताने उजव्या पायाच्या पायाला पकडायचं आहे. डाव्या हाताने डाव्या पायाच्या पायाला पकडायचं आहे. श्वास आत घेत दोन्ही पायांना वर उचलण्याचा प्रयत्न करा.
15 सेकंद या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास सोडत खाली या, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. यानंतर आपल्याला शलभासन करायचं आहे. उजवा हात उजव्या पायाच्या मांडीखाली, डावा हात डाव्या पायाच्या मांडीखाली. श्वास आत घेत उजवा पाय वर, श्वास सोडत खाली. श्वास आत घेत डावा पाय वर, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. यानंतर आपल्याला मकरासन करायचं आहे. दोन्ही हाताने हनुवटीला आधार द्या. श्वास आत घेत उजवा पाय गुडघ्यामधून वाकवायचा आहे. श्वास सोडत सरळ. श्वास आत घेत डावा पाय गुडघ्यामधून वाकवायचा आहे. श्वास सोडत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम. यानंतर श्वास आत घेत दोन्ही पाय गुडघ्यामधून वाकवायचे आहेत. श्वास सोडत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. मकरासनामुळे मानदुखी, गुडघेदुखी कमी होते. ऍसिडिटीची समस्या दूर होते. हे झाले सर्व विपरीत शयन स्थितीमधील आसने. यानंतर डाव्या कुशीवरून उठून बसायचं आहे. दोन्ही पाय सरळ करा. दोन्ही हात पाठीमागे, मान थोडीशी पाठीमागे वाकलेली. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. यानंतर आपल्याला वक्रासन करायचं आहे. दोन्ही पाय जवळ घ्या, मान पाठ सरळ. उजवा पाय गुडघ्यामधून वाकवायचा आहे. उजवा हात पाठीमागे, डावा हात पायाला फिरवून घ्या, नजर पाठीमागे. हात काढून घ्या, पाय सरळ करा. आता डावा पाय गुडघ्यामधून वाकवायचा आहे. डावा हात पाठीमागे, उजवा हात पायाला फिरवून घ्या, नजर पाठीमागे. या आसनामुळे शुगर नियंत्रणात येते. कमरेभोवतीचे एक्स्ट्रा फॅट कमी होते. हात काढून घ्या, पाय सरळ करा, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. यानंतर आपल्याला स्थित कोणासन करायचं आहे. मान पाठ सरळ, दोन्ही पायामध्ये अंतर घ्या. डावा हात उजव्या पायाला, उजवा हात डाव्या पायाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. यानंतर आपल्याला चक्की आसन करायचं आहे. दोन्ही पाय जवळ घ्या, मान पाठ सरळ. दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंतवा. श्वास सोडत समोर जायचा आहे. श्वास आत घेत पाठीमागे. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने. 1 2
3 4 5 विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. आता जे आपण 3 आसने केलेली आहेत यामुळे साइड फॅट, बेली फॅट कमी होते. पीसीओडी, पीसीओएस सारख्या समस्या दूर होतात. यानंतर सुखासनामध्ये बसायचं आहे. यानंतर आपल्याला तिथली आसन करायचं आहे. दोन्ही पायांची तळवे एकमेकांना जोडायचे आहेत. दोन्ही हातांनी पायाला पकडायचं आहे. दोन्ही पायांची हालचाल करा. यानंतर श्वास सोडत डोके पायाला टेकवायचे आहेत. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 विश्राम करा. सुखासनामध्ये बसून घ्या. सर्वांनी सुखासनामध्ये बसून घ्या. मान पाठ सरळ. हाताची ज्ञान मुद्रा अंगठा आणि पहिले बोट जोडलेले. डोळे बंद करा. प्राणायाम करायचे आहेत. पहिल्यांदा आपल्याला भस्त्रिका प्राणायाम करायचा आहे. 5 सेकंदामध्ये श्वास आत घ्यायचा आहे आणि 5 सेकंदात श्वास बाहेर सोडायचा आहे. सुरू करूयात. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. यानंतर याचाच दुसरा प्रकार. श्वास आत घेत दोन्ही हात वर जातील. श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. यानंतर आपल्याला कपालभाती प्राणायाम करायचा आहे. पोटाला धक्का देऊन श्वास बाहेर. 1 सेकंदाला 1 धक्का असे 20 वेळेस करायचे आहे. सुरू करूयात. श्वास आत घ्या. वीस वेळ झाल्यानंतर मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. यानंतर आपल्याला अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे. अंगठ्याच्या बाजूचे 2 बोट वाकवायचे आहेत. अंगठा उजव्या नाकावरती ठेवायचा आहे. डाव्या नाकातून श्वास आत घ्या. उजव्यातून बाहेर. उजव्यातून आत. डाव्यातून बाहेर. 1 सायकल पूर्ण झाली. डाव्या नाकातून श्वास आत घ्या. उजव्यातून बाहेर. उजव्यातून आत. डाव्यातून बाहेर. दुसरी सायकल पूर्ण झाली. डाव्या नाकातून श्वास आत घ्या. उजव्यातून बाहेर. उजव्यातून आत. डाव्यातून बाहेर. तिसरी सायकल पूर्ण झाली. हात खाली घ्या. मोठा श्वास आत घ्या.
मोठा श्वास बाहेर. यानंतर आपल्याला भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. 3 बोट डोळ्यावर, वरचं बोट भोयांच्या वर, अंगठे कानावरती. श्वास आत घ्या. श्वास सोडत भुंग्याच्या आवाजात बाहेर. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. हात खाली घ्या. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. यानंतर आपल्याला ओमचा उच्चार करायचा आहे. ओम हा ध्वनी अ, उ आणि म पासून बनलेला आहे. अ चा उच्चार 2 सेकंद, उ चा उच्चार 3 सेकंद आणि म चा उच्चार 5 सेकंद करायचा आहे. सुरू करूयात. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. अ च्या उच्चारामुळे पोटासंबंधित विकार दूर होतात. उ च्या उच्चारामुळे हृदयासंबंधित विकार दूर होतात आणि म च्या उच्चारामुळे डोक्यासंबंधित विकार दूर होतात. यानंतर आपल्याला आनापान ध्यान करायचं आहे. डोळे बंद करून आपलं पूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित करायचं आहे. श्वास आत जात असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास आत जातोय. श्वास बाहेर येत असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास बाहेर येतोय. मनातील येणाऱ्या विचारांकडे दुर्लक्ष करून आपलं पूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित करायचं आहे. याच्या नियमित सरावामुळे मन शांत होते, रागावर नियंत्रण येते, मानसिक विकार दूर होतात आणि मनाची एकाग्रता वाढते. आपलं पूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित करायचं आहे. यानंतर प्रार्थना माझ्या पाठीमागे म्हणा. ओ सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामया.
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. सर्वे भवन्तु सुखिनः म्हणजे सर्वजण सुखी राहो. सर्वे संतु निरामया म्हणजे सर्वजण निरोगी राहो. सर्वे भद्राणी पश्यन्तु म्हणजे आम्हाला सर्व चांगले दिवस दिसावेत. आणि मा कशी दुःख भाग भवेत म्हणजे कोणीही दुःखी राहू नये. दोन्ही हातांचे घर्षण करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती फिरवून घ्या. डोळे उघडा. सर्वांचे धन्यवाद. आजचा क्लास संपला.